सत्यशोधक न्यूजच्या वृत्ताची दखल, प्रशासन जागे, गंधारी जिल्हा परिषद शाळेजवळ नाली खोदकामाला सुरुवात। 30 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर गंधारी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते। त्यामुळे विद्यार्थ्यांना ये-जा करण्याकरिता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। वर्ग खोल्यांपर्यंत पाणी पोहोचल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता। या गंभीर परिस्थितीची सत्यशोधक न्यूज लोणार तालुका प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी घटनास्थळी जाऊन ग्राउंड रिपोर्टद्वारे वास्तव परिस्थिती जनतेसमोर आणली। या वृत्ताची प्रशासनाने तातडीने दखल घेत मुख्य रस्त्यावरून येणारे पावसाचे पाणी शाळेच्या आवारात शिरू नये यासाठी नाली खोदकामाच्या कामाला सुरुवात केली आहे। दरवर्षी पावसाचे पाणी शाळेच्या आवारात साचत होते। अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही प्रश्न प्रलंबित होता। मात्र सत्यशोधक न्यूजने हा विषय ठळकपणे मांडल्यानंतर प्रशासनाने तातडीने काम सुरू केलं। त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो। स्थानिक नागरिक आणि पालकांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरू झालेल्या या कामाचं स्वागत केलं असून जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्याबद्दल सत्यशोधक न्यूजच्या पत्रकारितेचं कौतुक केलं आहे। गंधारी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात दरवर्षी पावसाचे पाणी साचत असल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। मात्र सत्यशोधक न्यूजच्या ग्राउंड रिपोर्ट नंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत नाली खोदकाम सुरू केलं आहे। आता हे काम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.